नमस्कार. माझ्या गावात रंगलेली मराठी नाटके. प्रथम माझ्या गावाचं नाव अठरावल तालुका यावल जिल्हा जळगाव आहे. पूर्वी मूकपट बोलपटाचा जमाना होता. त्याच्या आधी रंगभूमी स्टेजवर नाटक हा प्रकार फार प्रसिद्ध होता. कुठलीच माध्यमं नसल्यामुळे रंगमंचावरील नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळायचा. पूर्वी प्रोजेक्टरवर चित्रपट गावात दाखवायचे. नाटकापेक्षाही आधुनिकता आल्यामुळे प्रोजेक्टरवर चित्रपट बघायला म्हणजे खूप मजा. मी सुद्धा लहान असताना गावामध्ये सफेद कपडा लावून प्रोजेक्टरवर चित्रपट बघितला आहे. त्यावेळी खूप मजा यायची. आता तर चित्रपटगृह ओसाड झाले आहे. चित्रपटगृहांना कुलूप लागली आहे. आता कोणी डायरेक्टर पुढे येत नाही चित्रपट काढायला. थिएटर मालक आणि थिएटरमध्ये काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहे. थिएटरमध्ये कोणी चित्रपट बघायला जात नाही, कारण आता मोबाईलचा जमाना आला आहे. पूर्वी व्हिडिओ कॅसेटने VCRवर चित्रपट बघायचे. त्यावेळी ही खूप मजा यायची. मी गावामध्ये असताना दुर्गादेवी गणपती उत्सवानिमित्त व्हिडिओवर चित्रपट दाखवायचे. मी एवढा आशिक होतो की 3 चित्रपट पाहून सकाळी घरी यायचो. पण तेही आता बंद झाले. DVD कॅसेट पण आल्या व गाणे ऐकण्याऐवजी कॅसेट आल्या, टेप डेक आले. या सर्व काळात या सर्व गोष्टी फेमस होत्या. ऐकायला पाहायला खूप मजा यायची. आता हे सगळे संपले. मोबाईल एक महाचमत्कार आला आहे. यामुळे चित्रपट आणि रंगभूमी नाटकाला उतरती कळा लागली आहे. यांची हालत खराब झाली आहे. पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात तमाशा आणि नाटक हा प्रकार फार प्रसिद्ध होता. पूर्वी हौशी मंडळी होती. लोक गणपती आणि दुर्गादेवी उत्सवावेळी नाटक करायची. ग्रामीण भागात शेतकरी मजूर कामधंदा करून आल्यावर नाटक करण्यास उत्सुक असायची. नाटकाची तालीम करायची. समजा 1 महिना गणपती राहिली आहे तेव्हापासून नाटकाची रायसल व्हायची. गावच्या गावठाणावर सर्व गावकरी मदत करायची आणि स्टेज उभी करायची. इथे कुठलाही जातीभेद नसायचा. नाटकाची सर्व प्रकारची मंडळी मदत करायची आणि नाटक कसं यशस्वी होईल यासाठी खूप प्रयत्न करायचे. नाटकासाठी नाटकाचे पुस्तक ग्रंथालयातून जमा करायची. नंतर त्यावर खूप चर्चा होऊन ते नाटक बसवण्याची तालीम चालवायची. नाटकाला संगीत आणि वाद्य याची गरज पडायची. त्यासाठी आपल्यातीलच कलाकार तयार व्हायचे. पेटीवाला, ढोलकीवाला, नालवाला, गायक इत्यादी सर्व कलाकार एकत्र यायचे. पुढे प्रश्न पडायचा वेशभूषा कुठून आणायची? तर गावातील दानशूर व्यक्ती पुढे येऊन आर्थिक मदत करायची. त्यात राजा, राणी, शिपाई, पोलीस इत्यादी अनेक प्रकारचे ड्रेस विकत घेऊन ठेवायचे. ते दरवर्षी वापरायचे. नवीन घेण्याची गरज पडायची नाही. या कलाकारामध्ये सर्व कलाकार शिकलेले नसायचे. त्यामुळे नाटकाची संहिता पडद्यामागून एक माणूस बसवून त्याला बोलायला लावायचे. त्याप्रमाणे स्टेजवर कलाकार त्याच्या मागे बोलायचे. नाटकाच्या रंगमंचाला गावातील प्रतिष्ठित लोक खूप मदत करायचे. पडदा उघडतो, पडदा पडतो. नाटकाला अंक असतात. समजा रंगमंचावर भिंतीवर तलवार लावली आहे तर त्या तलवारीचा उपयोग नाटकाच्या कथानकात केला जातो. मी लहान असताना काही नाटकं माझ्या गावात पाहिलेली आहे. बालपणी काही समजायचं नाही, पण नाटक बघायला जायचा आनंद काही औरच असायचा. माझ्या गावात जवळजवळ 2 पिढ्यांनी नाटक सादर केलेली आहे. समजा माझ्या आजोबांची पिढी आणि माझ्या वडिलांची पिढी आणि माझी पिढीपासून नाटक हा प्रकार संपुष्टात आला होता. माझ्या पिढीच्या वेळी लोक हौशी राहिले नाही आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला सुपूर्द झाली नाही, म्हणून नाट्य हा प्रकार नामशेष झाला. आता माझ्या अगोदरच्या 2 पिढ्यांनी सादर केलेली नाटके पुढीलप्रमाणे आहे. जय जय गौरीशंकर, माझा कोणा म्हणू मी, स्वर्गावर स्वारी, बाप बिलंदर बेटा कलंदर, माझी घरटे माझी पिल्ले, दिवा जळू दे सारी रात, मवाली, बुद्धम शरणम गच्छामी, तारामंडल, घराबाहेर, मला काही सांगायचं आहे, अयोध्येचा राजा, सीता स्वयंवर, 16 वरी धोक्याचं, 18 वरीस लग्नाचं, पन्हाळगडचा किल्लेदार,
इत्यादी अनेक नाटके सादर झालेली आहेत. आता तर कोणी नाटकाचं न सुद्धा तोंडातून काढत नाही. विजय मंडळातील एका कलावंताने माझ्याकडे खंत व्यक्त केली. त्याची इच्छा होती की आता शेवटचं एक नाटक करूया. नाटकाचं नाव होतं स्वर्गावर स्वारी. परंतु त्यावेळी इतर कलाकार नाटकास रस घेत नव्हते, म्हणून त्याची खंत त्याला मरेपर्यंत बोचत राहील. त्या कलाकाराचं नाव चंद्रकांत चौधरी. हा प्रमुख कलाकार आणि धडपडणारा कलाकार होता. हा कलावंत अजून जिवंत आहे. एवढ्या 2 पिढ्यातील बरेच कलाकार मयत आहे आणि काही वृद्ध झाले आहेत. तमाशात माणूस स्त्रीपात्र करण्यासाठी स्त्रीवेश परिधान करून पात्र रंगवीत असतात, त्याला नाचा म्हणतात. नाटकात पुरुष स्त्रीवेश परिधान करून स्त्रीपात्र रंगवीत असतात. स्त्रीपात्र करणारेही ते कलाकार भरपूर होते. अगदी मनापासून स्त्रीपात्र रंगवून नाटकाला खूप शोभा आणणारे स्त्रीपात्र कलावंत होते. कलावंत हे आजूबाजूच्या गावांनाही कला सादर करायला जायचे. तावडपट्टीच्या भागात अनेक ठिकाणी नाटक सादर करून आपल्या कलेची वाहवा मिळवायचे. जळगाव जिल्ह्यातील चेलवड तालुका बोदवड या गावात अजूनही गणपती दुर्गादेवी निमित्त बालाजी या मंडळामार्फत नाटक बसून नाटक सादर केली जाते. त्या बालाजी मंडळाची 150 वर्षाची परंपरा आहे. आता या नवीन पिढीनेही याच गावात नाटकाची परंपरा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, पण माझं गाव मात्र आता मागे पडले आहे. कृपया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.